गुरु ठाकूर यांची गीतं व अजय अतुल यांच्या संगीताने नटलेला हा चित्रपट, त्याची गाणी आजही ऐकावीशी वाटतात. सांग भलर तेव्हा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, कोऱ्या कोऱ्या कालावरी चढली लाजची नाडी, गपोरी नवरी आली, स्वर्ग हा नवा वाटतो हवा. आहेत की नाही अप्रतिम गाणी? चला तर मग चित्रपटाची कथा बघूया. आप्पासाहेब इनामदार व आबा देशमुख दोघेही जीवाभावाचे मित्र. दोघेही कुटुंबासोबत ज्योतिबाच्या जत्रेत येतात. आबांची मुलगी पावनी जत्रेत मैत्रिणींबरोबर मस्करी करत धावत असते. तिचा धक्का आप्पांच्या मुलाला प्रतापरावाला बसतो. तोही पावनीला पहिल्यांदाच पाहत असतो. दोघे मित्र परत जत्रेत भेटतात. आप्पांना प्रतापरावाचं लग्न करायचं असतं. ते पावनीला मागणी घालतात. ते आबांना सांगतात, प्रताप साखरवाडीच्या साखर कारखान्यात मॅनेजर आहे. 1 वर्ष झालं नोकरी लागून. मंडळींच्या आजारपणात कर्ज झालं होतं. तो म्हणतो मी नोकरी करणार आणि कर्ज फेडणार. कर्ज फिटलं की नोकरी सोडणार. दोघेही मुलाची सहमती घेतात. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होतो. प्रताप पावनीची स्वप्न पाहत असतो. आखी तिथे येऊन त्याला चिडवते. इथे पावनी घर सोडून जावं लागणार, आपली माणसं तिथे नसणार म्हणून उदास असते. हळदीचा कार्यक्रम होतो. लग्न पार पडतं. नवी नवरी माप ओलांडून सासरी येते. गोंधळी घरी येतात. दोघांची पहिली रात्र. दोघे जवळ येतात. सकाळी आखी उठवायला येते. प्रताप वडिलांना परत कामावर निघायचं सांगतो. वडील त्याला सांगतात, मी चौकशी केली आहे. फक्त 1 लाख रुपये कर्जाचे बाकी आहेत. प्रताप त्यांना समजावतो, अजून 2 वर्ष आहेत. त्याच्या शहरात जाण्याला वडिलांचा आक्षेप असतो. प्रताप म्हणतो, मुलं शेती सोडून शहरात जातात कारण घाम गाळून ऊस पिकवायचा आणि पडलेल्या भावात विकायचा. भांडवल सुटलं ना तरी समाधान मानायचं आणि पुढच्या वर्षाचं स्वप्न बघायचं. तो वडिलांना विचारतो, आत्महत्या करण्यापेक्षा नोकरी करणं वाईट आहे का? तो वडिलांना स्पष्टच सांगतो, एवढं कर्ज फिटेपर्यंत तिथेच राहीन, नंतर परत येईन. तशी वडिलांना शपथ देतो. प्रताप शहरात एकटाच जाणार असतो. तो पावनीला इथेच ठेवायचं म्हणतो. अक्का असेपर्यंत ती तिच्याकडून सगळं शिकून घेईल. महिन्यातून 1-2दा मी इकडे येऊन जाईल. पावनीचा भाऊ विक्रम त्याच्या पत्नी बरोबर प्रतापरावाला निरोप द्यायला येतो. तो पावनीला घरी न्यायला आलेला असतो. पावनीला प्रताप बरोबर जायचं असतं. आप्पांकडून परमिशन मिळते. दोघे शहरात जायला निघतात. शहरातल्या घरात येतात. एखाद्या बॅचलरच्या घरात असतो तसा पसारा पावनीला आवरावा लागतो. प्रताप कंपनीत येतो. कंपनीचे मालक प्रतापला एक ड्युटी देतात, कारण त्याच्या कारखान्याची साखर बाहेरच्या काळ्या बाजारात विकली जात असते. म्हणूनच साखरेला कारखान्यातून बाजारापर्यंत नेणं ही जबाबदारी ते प्रतापवर सोपवतात. पावनी प्रतापला डबा द्यायला कारखान्यात येते. रावजी पाटलाची नजर तिच्यावर पडते. तो तिच्या मागून ओळख करून घ्यायच्या निमित्ताने प्रतापच्या केबिन मध्ये येतो. तो बोर्डाचा डायरेक्टर असल्याचं पावनीला सांगतो. रात्री प्रतापला घरी जाताना कारखान्याचा टेम्पो दिसतो. रावजी त्याला बोलावून घेतो. प्रताप त्याला विचारतो, हे काय चाललंय? आपल्या टेम्पोतला माल दुसऱ्या टेम्पोत का भरला जातोय? रावजी त्याला सांगतो, तो टेम्पो बिघडला म्हणून हा माल दुसऱ्या टेम्पोत भरून पाठवतोय. टेम्पो ड्रायव्हरला बोलवून शहानिशा करून घ्यायला सांगतो. तेवढ्यात प्रतापच्या बॅगेत पैसे ठेवले जातात. प्रताप साहेबांना भेटायला येतो. तो त्यांना सांगतो, रावजी तुमच्या नात्यातला आहे पण मला त्याच्यावर संशय येतोय. तेवढ्यात रावजी तिथे सिक्युरिटी बरोबर येतो. प्रतापरावाच्या बॅगेतून 25,000 रुपये सिक्युरिटीला सापडल्याचं तो सांगतो. स्वतः केलेल्या गुन्ह्याचं खापर तो प्रतापरावावर टाकून मोकळा होतो. साहेब प्रतापला म्हणतात, साखरेची पोती काळ्या बाजारात विकतोस, त्यासाठी प्रोडक्शन कमी दाखवतोस, खोटी चलन बनवतोस. काल रात्रीच रावजीने मला सगळी कागदपत्र आणून दिली. रावजी ढाब्यावाला आणि ट्रक ड्रायव्हर यांना बोलवून त्यांची साक्ष काढतो. ते दोघेही प्रतापकडे बोट दाखवतात. शेवटी साहेब प्रतापला राजीनामा देऊन तिथून जायला सांगतात. चोराच्या उलट्या बोंबा. रावजी हात जोडून देवाला म्हणतो, आमच्या तात्यांवरचं आणि फॅक्टरीवरचं संकट टाळलंच बाबा. पावनीला बाळाची चाहूल लागते. ही गोड बातमी तिला प्रतापला सांगायची असते. त्या अगोदरच प्रताप मला नोकरीवरून काढून टाकलाय सांगतो. हे सगळं रावजीने केलंय. जबरदस्तीने माझ्याकडून राजीनामा लिहून घेतला. पावनी त्याला सांगते, आपण आप्पांकडे जाऊ, त्यांना सगळं सांगू. पण प्रताप या गोष्टीला तयार होत नाही. ती दादाला आणि आबांना सांगायचं म्हणते, पण तो तिला शपथ घालतो. त्याला या आरोपातून मोकळं व्हायचं असतं. तो घर सोडण्याचा निर्णय तिला सांगतो. ती त्याला जन्मभर साथ देईन सांगते. आता आपण दोघे नाही, तुम्ही बाप होणार आहात आता, ती म्हणते. त्या रात्रीच ते घर सोडतात. बसमध्ये तिची तब्येत बिघडते. पोटात अचानक दुखायला लागतं. शेवटी ते मध्येच उतरतात. वाटेत पावनीच्या गावातले एक गृहस्थ संपतराव पावनीला हाक मारतात, पण त्यांचं लक्ष नसतं. ते एका घराकडे येतात. प्रताप त्यांच्याकडे रात्रीचा आसरा मिळेल का म्हणून विचारतो. तो माणूस भूत समजून दार लावून घेतो. पावनी प्रतापला म्हणते, जायचं असेल ना तर तुमच्या घरी जाऊन, पण तसं केलं तर तुम्हाला कमीपणा येईल. ते तुमच्या बायकोला कसं चालेल? प्रतापचा ओरडा ऐकून घरातली बाई दार उघडते. पावनी तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगते. त्या त्यांना घरात घेतात. मावशीने औषध आणून दिल्यावर तिला बरं वाटतं. आबा आप्पांकडे पावनीची चौकशी करतात. इथे रावजी, प्रताप आपल्या विरुद्ध काही पुरावे तर शोधत नसेल ना, या भीतीने शिरप्याला प्रताप काय करतोय याचा शोध घ्यायला पाठवतो. प्रताप नोकरीचं बघायला घराबाहेर पडतो. अक्का पावनीला तिच्याबद्दल विचारतात. तेव्हा ती सांगते, मी इनामदाराची सून, आई वडील नसल्याचं ती खोटच सांगते. प्रतापला सगळीकडून नोकरीसाठी नकारच ऐकायला मिळतो. गावभर भटकत राहून शेवटी तो घरी येतो. पावनी त्याला म्हणते, आपण घरी जाऊन आपांना सगळं खरं सांगू. त्याला ते पटत नाही. तो म्हणतो, गहाण पडलेल्या जमिनीत नांगर धरू.
आता मिळणाऱ्या पैशात आप्पा सुखाने जगतायत, त्यांच्यात वाटेकरी होऊ. पाहुणी त्याच्या समोर दागिने ठेवते. हे विकून 1,00,000 तरी मिळतील, त्यातून सगळं कर्ज फेडू आणि आपण आबांकडे जाऊ, ती म्हणते. प्रताप म्हणतो, आबांनी विचारलं एवढे पैसे कुठून आले, तर काय सांगू, बायकोला लंकेची पार्वती केली म्हणून. तरीही पाहुणी एक हार त्याच्या हातात देते, त्याला पैसे आणायला सांगते. गोदाका त्यांचं हे बोलणं ऐकत असते. दुसऱ्या दिवशी त्याला सरळच विचारते, काही नोकरीचं झालंय का, त्या दिवशी नडला होतास म्हणून ठेवून घेतलं, मला काही पटत नाही दुसऱ्याच्या जीवावर जगणं, एकटीच आहे मी, स्वतःपुरतं मिळवते आणि खाते. प्रताप आजच आम्ही इकडून निघू असं सांगतो. परत नोकरी बघायला बाहेर पडतो. रावजी आबांना फोन करून प्रतापची चौकशी करतो. प्रताप नोकरी मिळाल्याचं अक्कांना सांगतो. घरही दिलंय, उद्याच आम्ही शिफ्ट होऊ सांगतो. अक्का ही खुशखबर पाहुणीला सांगायला येतात. तेव्हा त्या म्हणतात, गळ्यातला हार विकून वडिलांना हप्ता पाठवून राहिलेल्या पैशातून ढीगभर सामान आणलंस, मग आता कारखान्यात चालत जाणार की काय, आणि म्हणूनच त्या पाहुणीकडे मागण्या मागतात. एवढं ऐकल्यावर प्रताप पाहुणीवर चिडतो. त्याला वाटतं पाहुणीने हे सगळं अक्कांना सांगितलं. अक्का त्याला म्हणतात, मी तिला खोदून खोदून विचारलं पण तिने काही सांगितलं नाही. आई बाप भाऊ बहिणी सगळे असून सुद्धा तिने काही सांगितलं नाही. तुम्ही एवढी गुणाची पोरं असून तुम्ही काहीच सांगितलं नाही मला. काल रात्रीच तुमचं बोलणं ऐकलं मी. प्रताप पाहुणीला म्हणतो, आता इथे राहायचं नाही, मला स्वाभिमान आहे. अक्का त्याला म्हणतात, मी जेव्हा गरोदर होते तेव्हा घराबाहेर पडले, मोठ्या घरची सून आहे मी. माझा नवरा बापाच्या संपत्तीला स्वतःची संपत्ती समजत होता. जेव्हा भाऊबंद बोलायला लागले तेव्हा मी घर सोडलं. मी पण स्वाभिमानी आहे, बापाच्या घरी नाही गेले. एका भल्या माणसाने मला उभं राहायला मदत केली. त्या प्रतापला म्हणतात, मदत करणारा व उपकार करणारा यात खूप फरक आहे. एवढं बोलून त्या निघून जातात. प्रताप आप्पांना फोन करतो. तेव्हा रावजीने फोन केल्याचं आप्पा सांगतात. आप्पांनी पुढे काही विचारू नये म्हणून घाईतच तो फोन ठेवून देतो. रात्री जेवताना तो पाहुणीला आप्पांना आणि तुझ्या घरी फोन करून खुशाल असल्याचं सांगितलंय तो म्हणतो. तिथे अक्का येतात. त्या त्याला म्हणतात, माझी जमीन तू घे, भरपूर पीक काढ, दोघे इथेच राहा. जमिनीच्या बदल्यात पाहुणी दागिने पुढे करते. अक्का त्यातली एक बागडी घेऊन बाकीचे दागिने पाहुणीकडे देतात. शेत फुलवायला हे कामी येतील, त्या म्हणतात. प्रताप त्यांना उद्यापासून आम्ही मळ्यावरच राहणार म्हणतो. दुसऱ्या दिवशी ते शेतात काम करायला येतात. त्यांच्या स्वप्नांचा महाल ते तयार करतात. शेतात नांगरणी सुरू करतात. दोघांचे दिवस अगदी छान जातात. पाहुणीच्या आईला तिची फार आठवण येत असते. त्या विक्रमला बहिणीला आणायला पाठवतात. विक्रम प्रतापच्या घरी येतो. शिरपा त्याला रावजीकडे घेऊन येतो. त्याने राजीनामा दिल्याचं रावजीकडून कळतं. त्याला त्याच्यावर विश्वास बसत नाही, म्हणून रावजी त्याला चेअरमन साहेबांना भेटायला सांगतो. विक्रम त्यांना भेटतो. त्यांच्याकडून चोरीचं प्रकरण विक्रमला समजतं. त्याच्या मित्राला संजयला विक्रम भेटतो. मित्र म्हणतो, त्याला शोधायचा प्रयत्न केला पण नाही सापडला. ज्या गावात प्रताप राहतो त्या गावात रावजी पोहोचतो. पाहुणी त्याच्या नजरेस पडते. तो तिच्याजवळ येऊन तिला म्हणतो, माझ्यासोबत चल, राणी बनवून ठेवीन. ती त्याच्या कानाखाली मारून म्हणते, खबरदार रंगाला हात लावशील तर. माणसं मारायला येत आहेत बघितल्यावर शिरप्या त्याला तिथून घेऊन जातो. घरी आल्यावर ती नदीवर घडलेला प्रकार प्रतापला सांगते. तो जाताना धमकी देऊन गेलाय, ती म्हणते. प्रताप गोदाकाला कारखान्यातून कसं काढलं ते सांगतो. त्या दोघी त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात पण तो थांबत नाही. दुसऱ्या दिवशी कारखान्याकडे येतो. गेटवर उभ्या असलेल्या रावजीच्या थोबाडीत मारतो. तेवढ्यात तिथे चेअरमन येतात. प्रताप त्यांना सांगतो, याने माझ्या बायकोवर हात टाकला. रावजी साळसूतपणाचा आव आणतो. चेअरमन प्रतापला, तू इथून गेला नाहीस तर पोलिसांना बोलवीन सांगतात. विक्रमच्या कामाच्या ठिकाणी संपतराव येतात. ते पाहुणी दिसल्याचं त्याला सांगतात. विक्रम पाहुणीला शोधायला बाहेर पडतो. पाहुणीचा फोटो दाखवून गावात विचारतो. सणाचं गोदाक्का त्यांना ओवाळते. पाहुणीला तिच्या दादाची आठवण येते, कारण भाऊबीजेचा सण असतो. ती चंद्राला ओवाळणार इतक्यात विक्रम दादा तिथे पोहोचतो. गोदाक्काने त्यांना सगळं सांगितलेलं असतं. विक्रम त्यांना म्हणतो, कशासाठी करताय हे सगळं. प्रताप समजावतो, स्वतःची संकट स्वतःने झेलायला पाहिजेत ना. गोदाक्का विक्रमला सांगते, त्या मुलांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी फक्त आशीर्वाद द्या. पाहुणी भाऊबीज म्हणून त्याच्याकडे एक मागणं मागते. घरी गेल्यावर यातलं कोणालाही काही सांगायचं नाही, ती विक्रमला म्हणते. विक्रम प्रतापकडे जेव्हा आठवण येईल तेव्हा भेटण्याची परमिशन मागतो. थोडे दिवसांनी विक्रम पाहुणीला घरी न्यायला येतो. ती त्याला म्हणते, जोवर सगळं ठीक होत नाही तोवर सगळं घरच्यांपासून लपवून ठेव, माझ्यासाठी तरी. माझ्या नवऱ्याला आता माझी गरज आहे. पाहुणी प्रताप बरोबर भविष्याची स्वप्न रंगवत असते. या पिकाच्या पैशाने आपण आपल्या बाळाला खूप मोठं करू, ती म्हणते. रावजीच्या मनात बदल्याची आग धुमसत असते. ते बाळाची स्वप्न बघत असतात. प्रताप तिला म्हणतो, त्याचं नशीब आपल्यासारखं असायला नको. ती त्याला धीर देते. देवावर विश्वास ठेवा, होईल सगळं नीट, ती म्हणते. विक्रम फोन करून सुडाचं प्लॅनिंग करतो. तिथे आलेल्या चेअरमन साहेबांना सगळा प्रकार लक्षात येतो. ते पोलिसांना फोन करतात. पाहुणीच्या आईला वाईट स्वप्न पडतं. ती दचकून जागी होते. ती पाहुणीला भेटायचं म्हणते. पाहुणीकडे घेऊन जायला विक्रमला सांगते. विक्रम ते दोघे तासगावला असल्याचं सांगतो. घडलेला सगळा प्रकार तो त्यांना सांगतो. रात्री उभ्या शिवाराला आग लागलेली असते. तूर झोपडीत शिरतो. पाहुणीला जाग येते. सगळं पीक जळून खाक झालेलं असतं. प्रताप रावजीचं कारस्थान आहे म्हणत त्याला मारायला निघतो. पुढ्यात त्याचं संपूर्ण कुटुंब उभं असतं. त्याचे वडील म्हणतात, रावजीने केलं म्हणून तू त्याचा खून करणार आणि तूही जेलमध्ये जाणार, म्हणजे सुनेवर अन्यायच करणार. तिने जीवापाड साथ दिली आहे तुला, तिला असं एकट्याला वाऱ्यावर सोडणार आहेस. आबा त्याला सांगतात, रावजीला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली आहे. रावजी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. तिथे आलेल्या अक्काची ती ओळख करून देते. स्वतःच्या घरी त्यांना चलायला सांगते. अक्का तिला म्हणते, तुझ्या पोराला तिकडे पाठव, त्यालाही तुम्हा दोघांसारखं शहाणं करून पाठवते. सगळे घरी जायला निघतात.